एवढीशी धमकी मतलब एवढीसा गोष्ट कोणी अग्रेशनला काही बोललं तर तो खपून घेत नाही, त्यावर तेव्हा शोवरून बाहेर काढतात. तर आता विशाल जो आहे घराच्या बाहेर जाणार. मला कन्फर्म माहित होतं की विशालचा गेम संपलेला आहे आणि आता विशाल घराच्या बाहेर जाणार, परंतु बाहेर जाणार हे काटेकोरीने पालन केलेले जाते. का बरं मेकर्सने असा डिसिजन घेतला, का बरं विशालला ठेवला? आणि दॅट्स इट. म्हणजे 2026 चालू आहे, कोणती तलवार घेऊन तुम्ही बसता इथं, कोणती तलवार घेऊन बसता? आजकाल कोणाच्या हातात तलवार दिसते तुम्हाला? एवढी सुद्धा तुम्हाला बुद्धी नाहीये की तुम्ही म्हणतात फक्त डबल स्टँडर्ड. म्हणजे एवढा खून खोलते ना, असा जेव्हा अत्याचार होते ना, मला असं वाटतं की तुम्हाला एवढी चिक्वालिटी आहे, तुम्हाला एवढी धमकी पडलेली आहे की धमकी यार दिव्या शिंदेने धमकी दिली, यार दिव्या शिंदेने धमकी दिलं म्हणजे उद्या जाऊन येऊन मारू शकते, उद्या जाऊन येऊन तलवारच कापू शकते. आज गुस्सा येऊ शकते तर उद्या गुस्सा का बरं नाही येऊ शकत? उद्या स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टला स्वतःच्या मॉरसला एवढा जपला असताना मी तरी म्हटलं यार नाही यार बिग बॉस हा न्यायप्रिय आहे. बिग बॉस गाइस वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून अख्ख्या महाराष्ट्राला, तुम्हाला, मला, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला सर्व माहित आहे की आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे, काय घडामोडी झालेल्या आहेत आणि बिग बॉसचे जे डबल स्टँडर्ड्स आहेत, बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, किती डबल स्टँडर्ड्स आहेत किंवा किती डबल ढोलकी खेळतात. आता खूप लोकांना माहित नसणार की बिग बॉसच्या हाऊसमध्ये काय झालं. त्यांना मी थोडक्यात सांगते की आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये खूप सुंदर एक टास्क होता नॉमिनेशनचा. आणि नॉमिनेशनचा असा टास्क होता की तुम्हाला कोण वीक वाटते त्याला तुम्ही नॉमिनेट करा आणि घराबाहेर काढा. जेव्हा राकेश बापटची टर्न आली तेव्हा राकेश बापटने विशालचं नाव घेतलं की विशाल हा गेम सोडून फक्त माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलत असते किंवा काय असते ना, आपण बिग बॉस हाऊस मध्ये असतो, बिग बॉस हाऊस मध्ये आपले टास्क कसे असतात किंवा आपले परफॉर्म कसे असतात, आपल्या टोळी सोबत कशा आहे, आपल्या बाकीचे कंटेस्टंट आहे त्याच्यासोबत आपली कशी फ्रेंडशिप आहे किंवा नॉमिनेशन मध्ये आपण कसे आहोत, कॅप्टनची टास्क मध्ये कसे आहोत, राशन कार्ड मध्ये कसे आहोत, ह्या सर्व गोष्टीबद्दल बिग बॉसच्या हाऊस मध्ये डिस्कशन केला तर ओके. कारण की दिस इज अ पार्ट ऑफ द गेम. मतलब गेम बद्दल तुम्ही काय करता, गेम बद्दल तुम्ही खेळता की नाही खेळता, त्याच्याबद्दल गॉसिप्स करा, त्याच्याबद्दल बोलणे हे योग्य आहे. परंतु कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल मतलब बिग बॉसच्या बाहेर त्याची कोणती गर्लफ्रेंड आहे, त्याची रिलेशनशिप काय आहे, त्याचा करिअर काय आहे, त्याचा किती प्रगती आहे, ह्याबद्दल बोलणे बेकार आहे. राकेश असा म्हणते की 25 वर्षापासून मी काटकसरीने मेहनत करून प्रामाणिकपणे स्वतःची इमेज मी रेडी केलेली आहे, स्वतःची इमेज मी क्रिएट केलेली आहे. परंतु विशाल गेम बद्दल सोडून फक्त माझ्या पर्सनल लाईफ बद्दल बोलते. प्राजक्ताने सुद्धा मला सांगितलं की हा माझ्या रिलेशनशिप बद्दल, माझ्या करिअर बद्दल किंवा बाकीचे माझ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल खूप डिस्कशन करते. तन्वीने मला सुद्धा सांगितलं होतं की माझ्यासारख्या दिसणारे मतलब राकेश बापट सारखे दिसणारे लोक स्टेशनवर असेच फिरत वगैरे असतात, अशा रीतीने तो बोलते आणि मला हे बिलकुल आवडत नाही. जेव्हा पत्राचा टास्क होता तेव्हा सुद्धा मी हे लिहिलं गेलं होतं की जे विशाल हा गेमला सोडून फक्त बाहेर आणि पर्सनल गोष्टी बोलते, ते मला आवडत नाही. मी बिग बॉस हाऊस मध्ये आहे, परंतु ते इमेज बनवायला लोकांचे आयुष्य जाते, लोकांचे 25-25 वर्ष जातात, माझे 25 वर्ष गेलेले आहेत. ह्या फक्त एका शो मुळे मी स्वतःची इमेज खराब करणार नाही. म्हणून फक्त ह्या गेम बद्दल बोल, मला माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल जाऊच नको. अशा रीतीने राकेश बापटने उत्तर वगैरे देऊन मतलब आपले कारण वगैरे देऊन विशालला नॉमिनेट केलं आणि त्यावर विशालने एक्सप्लेनेशन दिलं. विशाल असं म्हणतो की मी तुला आतापर्यंत तुझ्या कधीही पर्सनल गोष्टीवर गेलो वगैरे नाही. तो स्पष्टीकरण देत होता आणि त्यावर तन्वी म्हणते की तू म्हटला होतास. त्यावर तो विशाल म्हणते की जेव्हा तन्वी आली होती, तन्वीने म्हटलं होतं की साऊथचे प्रभुदेवा आणि महाराष्ट्राचे राकेश बापट हे दोघंही खूप फेमस आहेत आणि खूपच पॉप्युलॅरिटी आहे ह्याच्यावर. त्यावर विशालनं म्हटलं होतं की प्रभुदेवा कुठं ग आणि राकेश बापट कुठं, ह्या दोघांचा कंपॅरिझन तरी होऊ शकते का? त्यावर त्यानं म्हटलं होतं की राकेश बापट सारखे दिसणारे लोक, गुड लुकिंग लोक मलाच्या स्टेशनमध्ये असेच फिरत असतात. त्यावर तन्वी लगेच म्हणते की तू गुड लुकिंग लोक नाही म्हटलेला होतास, तू अशा रीतीने म्हटला होतास की ह्याच्यासारखे दिसणारे लोक ना असेच असे स्टेशनवर घुमत असतात ग, असेच फिरत असतात ग, तू अशा टोननं म्हणलेला होतास. विशाल त्यावरही सुद्धा कव्हर अप करायची कोशिश करत होता आणि मग त्याच्यानंतरही तो असा बिग बॉसवर इल्जाम टाकत होता की तू तू कन्फर्म म्हणला आहेस, तू पण माझ्याबद्दल वाईट बोलत आहेस, तू माझ्या एज बद्दल पण तू पण राकेश माझ्यावर पर्सनल अटॅक करतस. पण त्यावर बिग बॉसने स्टँड घेतला की विशाल मी तुला असं कन्फर्म काही म्हटलं नाहीये, मी कदाचित म्हटलेलं आहे की कदाचित असं होऊ शकते, तुम्ही डिस्कशन वगैरे करा. त्यावरही तो विशाल स्वतःच्याच गुंतागुंतामध्ये, जेव्हा आपण एखादा व्यक्ती असते ना खोटं बोलतो आणि आपण दुसरं खोटं बोलण्यासाठी तिसरं लपवतो, मग तिसरं लपवण्यासाठी चौथा खोटं बोलतो आणि चौथा पटवण्यासाठी पाचवं खोटं बोलवतो. अशा रीतीने जेव्हा तो स्पष्टीकरण देत होता ना त्या गोष्टीचा, तेव्हा तो स्वतःच्या पायावर, स्वतःच्या खोट्या खोट्या गोष्टीवर वारंवार पडत होता. पहिली तन्वीने क्लिअर केलं आणि मग दुसरे बिग बॉसने त्याच्या क्लिअर केलं की बिग बॉस म्हणतात की तुम्ही शब्दाची हेराफेरी करा नको. आणि मग त्यावर खूप अग्रेशन लेवल वाढते यांचा, मग एकामेकाच्या गोष्टीवर येतात. मग त्यावर विशाल म्हणते की मी आतापर्यंत तुझ्या पर्सनल गोष्टी बोललो नाही, परंतु आता मी तुझ्या पर्सनल गोष्टी सांगणार, ज्या प्रकारे कशामुळे तुझा डिवोर्स झालेला आहे. आणि अजून त्याने एक वाक्य म्हटलं नाही जो बीप झालेला आहे, जो बिग बॉसने ऑडियन्सला दाखवलं गेलं नाहीये, परंतु त्यावर पूर्ण अख्खं घर विशालकडे आला आणि म्हटला की तू विशाल
काय बोलत आहेस हे? तू काय करत आहेस? त्यावर राकेश बापट आला आणि राकेश बापट ऍक्टिव्हिटी रूम मध्ये होता. तो धावत आला आणि त्याला विचारायला आला, की "विशाल, तू माझ्या बिग बॉस बद्दल का वगैरे बोललास? तुझी हिंमत कशी झाली माझ्या गोष्टी, एवढ्या पर्सनल गोष्टी काढायची?" त्यावर विशालमध्ये खूप गुस्सा आलेला होता आणि हे एकामेकाच्या खूप जवळ आले होते. तर सर्व जे बाकीचे बाहेरचे कंटेस्टंट आहेत, हे दोघांना दूर ठेवत होते, की यांची लढाई फिजिकल फाईट झाल्या नाही पाहिजे म्हणून आणि एकामेकाला दूर खेचत होते. तेवढ्यातच हा विशाल धावत धावत आला आणि राकेशवर अटॅक केलं आणि राकेशला मारायला वगैरे लागला. आणि त्याच्यानंतर स्वतःला डिफेंड करण्यासाठी, कारण की एका माणसाला जेव्हा एखादी वृत्ती आपल्याला असते ना मारायला येते, तेव्हा आपण स्वतःला डिफेंड करतो आणि राकेशला सुद्धा खूप राग आलेला होता आणि राकेशने सुद्धा ह्याला फाईट बॅक दिलं. परंतु सर्वात पहिले ज्या व्यक्तीने स्टार्ट केलं होतं तो होता विशाल आणि विशालनं मारहाणी केलं आणि ह्या सर्व खूप गोंधळ झाला. यांची खूप फाईट झाली. एकामेकाला दूर ठेवला. बिग बॉस तिकडून अनाउन्स करत आहेत, की तुम्ही एक जण गार्डन मध्ये जा, एक जण बेडरूम मध्ये ठेवा. ह्या दोघांचा खूप असा अंतर ठेवला. त्याच्यानंतर बिग बॉस येतात आणि बिग बॉस म्हणतात, की तुम्हाला खूप वेळ वाट पाहायला लागली आहे. परंतु आम्ही एक डिसिजन घेतलेले आहोत. जे तज्ञ लोक आहेत त्यांना विचारून सुद्धा घेतलेले आहोत. मतलब विचार करा, तज्ञ लोक, तज्ञ लोकांना विचारून घेत आहोत. आणि बिग बॉस असे म्हणतात, की आम्ही वारंवार फुटेज बघितलेली आहे आणि मला कन्फर्म माहित होतं, की बिग बॉस मध्ये मारहाणी होऊ शकत नाही. बिग बॉस मध्ये मारहाणी खपवून घेऊ शकत नाही. जेव्हा दिव्या शिंदेने धमकी सुद्धा दिलेली नाही होती, तिने फक्त आपल्या तोंडातून अर्धच वाक्य बोललं गेले होते, अर्धे वाक्य तिला बोलू सुद्धा दिलं नाही आणि त्यावर म्हटलं की धमकी दिलं नाही वगैरे म्हणून. त्यावर रुचिता चिल्लावत होती, तू धमकी देत आहेस का? तेव्हा दिव्या शिंदेने म्हटलं होतं, की तुला धमकी घ्यायची आहे ना, तर तू धमकी घे. अशा रीतीने काहीतरी डिस्कशन वगैरे झाला होता. त्यावर मला वाटलं, की भाई, बिग बॉसचे मेकर्स एवढीशी धमकी, मतलब एवढीसा गोष्ट कोणी अग्रेशननं काही बोललं तर तो खपवून घेत नाही. तेव्हाच्या तेव्हा शो मधून बाहेर काढतात. तर आता विशाल जो आहे घराच्या बाहेर जाणार. मला कन्फर्म माहित होतं, की विशालचा गेम संपलेला आहे आणि आता विशाल घराच्या बाहेर जाणार. परंतु बिग बॉस तिकडून अनाउन्स करतात, की विशाल विशाल सुद्धा खूप घाबरलेला होता, की मी घराच्या बाहेर जाईन का? एवढ्या लवकर येऊन फिनालेला येऊन मी घराच्या बाहेर जाईल का? तो सुद्धा भीत होता आणि सर्व ऑडियन्सला बी तो धुक-धुक चालू होती, की विशाल बाहेर जाते का? विशाल बाहेर जाते का? तर बिग बॉस अनाउन्स करतात, की विशाल, आणि विशाल पण खूप भीत होता, असा खूप भीत होता. आणि मग तिकडून ते बिग बॉस म्हणतात, की विशाल, तुम्ही पूर्ण अख्ख्या सीझनसाठी फक्त नॉमिनेशनमध्ये तुम्ही मतलब नॉमिनेट आहात. त्यावर विशाल असा करते, हां. मतलब समजू शकता, म्हणजे विशालला सुद्धा वाटलं होतं, की तो घराच्या बाहेर जाणार आहे. परंतु बिग बॉसच्या मेकर्सनी काय केलं, त्याला घरात ठेवलं. त्याला काय म्हटलं, की तुम्ही अख्खा सीझन नॉमिनेशनमध्ये आहात. तुम्ही फायनलिस्ट बनू शकाल नाही किंवा फायनलिस्टमध्ये तुमचं हा तिकीट असते ना, फिनाले ऑफ तिकीट तुम्हाला भेटणार नाही किंवा तुम्ही कधी कॅप्टन होऊ शकणार नाही. फक्त एवढी शिक्षा. मतलब विचार करा, ह्या सर्व गोष्टी ज्या माणसाने फायटिंग केलं, ज्या माणसाने एकाला दुसऱ्याला मारलं, मारहाणी केलं, त्या व्यक्तीला फक्त हे एवढीशी शिक्षा. ते पण नॉमिनेशनमध्ये. कॅप्टन बनणार नाही, तिकीट ऑफ फिनाले भेटणार नाही किंवा त्याची शर्यतीमध्ये उतरता येणार नाही. म्हणजे फक्त ह्या गोष्टी, फक्त 3 गोष्टी. म्हणजे ज्या व्यक्तीनं फिजिकल फाईट, म्हणजे विचार करा ना, बिग बॉसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असते, की काही झालं तरी फिजिकल फाईट खपवून घेणार नाही. ज्या व्यक्तीने फिजिकल फाईट केली तो त्याच क्षणी घराच्या बाहेर जाणार. हे काटेकोरीने पालन केलेले जाते. आणि तेच गोष्ट का बरं पाळली गेली नाही? का बरं मेकर्सने असा डिसिजन घेतला? का बरं विशालला ठेवला? आणि मला तुम्ही सांगा, 2 महिन्याआधी दिव्या शिंदे नावाची कंटेस्टंट आली होती आणि तिने त्यांचं खूप असं आहे, त्यांचा सुद्धा एक नॉमिनेशनचा टास्क होता आणि नॉमिनेशन टास्कमध्ये तिला वारंवार अटॅक करत होते, की ही फक्त भाषण देते, हिला शोमध्ये काही कळत नाही, हिला फक्त भाषण देते. त्यावर तिला खूप इरिटेशन झाला. त्यावर तिनं म्हटलं, की माझी जे शब्द आहेत ती वैचारिक आहेत. माझे जे बोलणे आहेत, मी तलवार घरी ठेवून आलेली आहे आणि ते शब्दाची तलवार होती, नॉट रिअल तलवार. रिअल तलवार घेऊन कोणी घुमत नाही. नॉट शब्द, तिने म्हटलं होतं की शब्दाची तलवार. त्यावर एक कंटेस्टंट आहे रुचिता जामदार म्हणून, तिने म्हटलं होतं की तू आम्हाला धमकी देतेस का? धमकी देतेस का? त्यावर दिव्यानं म्हटलं होतं की तुला धमकी घ्यायची आहे ना, तर तू धमकी घे. म्हणजे कोणाला कोंबडा घ्यायचा आहे तर तुम्ही कोंबडा घ्या, कोणाला धमकी घ्यायची आहे तर धमकी घ्या, कोणाला मोटिवेशन म्हणून घ्यायचं आहे तर तुम्हाला मोटिवेशन म्हणून घ्या. अशा रीतीने तुम्ही घ्या. आणि तिने जे गोष्ट उच्चारलं होतं, की माझी तलवार म्हणून, ते वैचारिक तलवार होऊ शकते, शब्दाची तलवार होऊ शकते. ह्या डीप गोष्टी ह्या लोकांना कसे समजणार? परंतु जेव्हा दिव्या बाहेर आली आणि दिव्याने खरं गोष्ट सांगितलं, की मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही, मला फक्त अर्धच बोलू दिलं गेलं आणि आमचं डिस्कशन सुद्धा झालं होतं आणि त्यावर प्राजक्ताने सुद्धा मला म्हटलं होतं, की "अगं, तू वैचारिक तलवार म्हणलीस, शब्दाची तलवार म्हणलीस, ते कोणालाही समजेल गं." त्याच्यानंतर ते कन्फेशन रूममध्ये सुद्धा गेले होते आणि कन्फेशन रूममधल्या काही क्लिप आपल्याला दाखवल्या गेलेल्या नाहीयेत ॲज अ ऑडियन्सला. आणि स्वतः दिव्या शिंदेनं म्हटलं होतं, की "मी घराच्या बाहेर जाते. हा शो माझ्यासाठी नाही आहे." परंतु अशा रीतीने दाखवला, की दिव्या शिंदेने धमकी दिली
आहे आणि धमकी दिल्यामुळे तिला बिग बॉसच्या शो मधून बाहेर काढण्यात गेलं. मतलब विचार करा, ज्या मुलीने धमकीच नाहीये, फक्त शब्द अग्रेशन मध्ये काही गुस्सेमध्ये शब्द काढलं होतं, त्या एका गोष्टीवरून एवढा मॅन्युप्लेटिंग करून एवढा पूर्ण एपिसोड रचून दिव्या शिंदेची इमेज किती खराब केला, की तू धमकी दिली आहेस म्हणून हिला शोच्या बाहेर काढला. आणि दिव्या शिंदे जेव्हा घराच्या बाहेर आली, तिने एकन गोष्ट क्लिअर केलं की मी धमकी दिली नाही, मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी मला शोच्या बाहेर काढलं नाही, मी शोच्या बाहेर मला यायची इच्छा होती, मी स्वतःहून बाहेर आलेली आहे. परंतु असे दाखवण्यात गेलं आहे की मी धमकी दिली आहे आणि मला शोच्या बाहेर केलेली आहे. मतलब माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न, म्हणजे पूर्ण नाशाडी करण्याचा प्रयत्न. परंतु हीच गोष्ट आणि हिच्यापेक्षा खूप 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 वाईट गोष्ट, की फिजिकल फाईट, एका व्यक्तीला एक माणूस अग्रेशन मध्ये येते आणि फिजिकल फाईट होते. तुम्ही विचार करा की बाकीचे लोक त्याला प्रोटेक्ट करतात की तू मारूच नको, आणि ते मधातले लोक नसते किंवा हा त्या लोकांना पेलला नसता किंवा राकेश बापट एवढा स्ट्रॉंग नसता किंवा कमजोर असला असता, तर ह्या माणसाने ह्याचा खून नाही पिलं नसतं का? हा माणूस मध्ये एवढा अग्रेशन होता, त्यावेळेस एवढा अग्रेशन होता की समोरच्या व्यक्तीला काही पण करू शकत होता. म्हणजे मारहाण तर करतच होता, परंतु असते ना फिजिकल, रक्त नेणे, काही चोट पोचणे, काही फिजिकल खूप मोठा हार होणे, हा रागाच्या भरामध्ये हा विशाल काहीही करू शकत होता. म्हणजे एक असते ना माणसाची मारण्याची वृत्ती असते, हिंसावृत्ती वृत्ती असते, ते वृत्ती ह्याच्यामध्ये आली होती. आणि सर्वच ह्या गोष्टी निष्कर्ष करून, ह्या सर्व तपासणी करून बिग बॉस काय निर्णय देतात, की फक्त नॉमिनेशन मधून तू नॉमिनेशन मध्ये नेहमी राहणार, तुला कॅप्टन्सी कधी भेटणार नाही, तू फिनाले मध्ये तिकीट तुला भेटणार नाही, फक्त दॅट्स इट. म्हणजे हे एवढी मोठी फिजिकल फाईट, म्हणजे विचार करा, फक्त दिव्या शिंदेने धमकी, म्हणजे ती धमकी पण नव्हती, तिला धमकी म्हणून धमकी म्हणतात, पण ती धमकी पण नव्हती. तिने फक्त गुस्सेमध्ये शब्द काढले होते की माझी तलवार घराच्या बाहेर आहे वगैरे आहे म्हणून. कारण की शब्द जे तलवार असते ना ती वैचारिक असते. 2026 चालू आहे रे, कोणची तलवार घेऊन तुम्ही बसता इथं, कोणती तलवार घेऊन बसता? आजकाल कोणाच्या हातात तलवार दिसते तुम्हाला? एवढी सुद्धा बुद्धी नाहीये, तुम्हाला बुद्धी नाहीये की तुम्ही शब्दू शकाल की तलवार कसली असते, शब्दाची असते, वैचारिक असते, कसली शब्दाची तलवार, हे विचारायला पाहिजे ना, की शब्द कसली तलवार वगैरे म्हणून. काही न विचार करता तिच्यावर एवढे एवढे घाणेरडे आरोप लावले, एवढे एवढे घाणेरड्या गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या, तिच्या इमेज बद्दल एवढी तिची वाईट इमेज केली. तिच्या जो समाज आहे, ज्या समाजातून ती येते, ज्या समाजातून तिची वागणूक आहे, तिच्या समाजाला खूप वाईट बोललं, की संविधान नाव ह्या शो मध्ये युज करायचं नाही. ज्या संविधानामुळे हा शो चालू आहे, ज्या संविधानामुळे अख्खा भारत चालत आहे, ज्या संविधानामुळे हा चॅनल चालू आहे, ज्या संविधानामुळे हे कॅरेक्टर्स प्ले होत आहेत, ज्या संविधानामुळे सर्वच गोष्टी होत आहेत, तो संविधान नाव का बरं युज नाही करायचं, का बरं नाही करायचं? म्हणजे मला हाच क्वेश्चन मार्क आहे. आणि अशी वागणूक दिला तिच्या समाजाचे लोक म्हणा, कित्येक लोक बिग बॉस बघत नव्हते, कित्येक तिच्या समाजातले लोक बिग बॉस बघत नव्हते, परंतु दिव्या शिंदेमुळे तिचे समाजातले लोक तिच्यामुळे तो शो बघत होते, तिच्यामुळे टीआरपी येत होती. परंतु या बिग बॉसच्या मेकर्सनी फक्त दिव्या शिंदेच्या, तिच्या टीआरपीच्या, तिच्या पॉप्युलरिटीच्या, तिच्या लोकांच्या, ते पूर्ण तिच्या समाजाच्या इमोशनली फायदा उठवला, फक्त आपल्या टीआरपी साठी, आपल्या गोष्टीसाठी, आपल्या मतलब आपला टीआरपी भेटेल, मग मजा येईल, मग लोक ऑडियन्स येतील, मग आपल्याला पैसा भेटेल, फक्त ह्या गोष्टीसाठी एवढा मोठा कांडेचाडी केला, एवढा मोठा कांडेचाडी केला, दिव्या शिंदे सारखी मुलीला घराबाहेर काढला. आणि तिची पूर्ण गोष्ट न ऐकता मला सांगा, एखादी गोष्ट काही घडते ना, तेव्हा भाऊच्या धक्क्याबद्दल ना डिस्कशन केले जाते, की कोण धमकी दिली आहे, मग कशा रीतीने तू धमकी दिली आहेस, कसली धमकी दिली आहेस, काय तुझ्या स्पष्टीकरण आहे, तुझ्या स्पष्टीकरण सांग. हा असते एखादा न्यायालय असते ना, न्यायालयामध्ये न्याय केव्हा लागते, जेव्हा दोन्ही पक्षाची गोष्ट, जेव्हा न्यायालय ऐकते ना, तेव्हा तो निर्णय घेते की आता कोण चुकीचा आहे आणि कोण बरोबर आहे. परंतु दिव्या शिंदे बद्दल तो सुद्धा न्याय बिग बॉस हाऊस मध्ये झाला नाही. इव्हन भाऊच्या धक्क्यामध्ये सुद्धा तिचं डिस्कशन झाला नाही. भाऊचा धक्का सुरू होणारच होता, तर तिला घराच्या बाहेर काढलं की नाही. इफ तिनं धमकी दिलं होतं, तर तिच्या डिस्कशन भाऊच्या धक्क्यामध्ये का झाला नाही, का बरं तिचा डिस्कशन झाला नाही? आणि मग दिव्या शिंदे बाहेर आली आणि दिव्या शिंदेने अॅट्रॉसिटीची केस करतो म्हटली, तर तिच्या मागे कोणी केस करू दिला नाही, कोणी अधिकारी तिची दाखल करून नाही देत आहे. मला एक मानवी हक्क असते ना, एखादा सिंपल मानवी हक्क काय असते, की माझ्यावर अत्याचार झालेला आहे, मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार, मी तक्रार देईल ना, हे एक नॉर्मल मानवी हक्क आहे. त्या मुलीला तो सुद्धा हक्क दिले गेला नाहीये. काही दिवसापूर्वी दिव्या शिंदे हे आंदोलनाला बसली होती, कारण की तिची अॅट्रॉसिटीची तक्रार नोंदणी करून घेत नव्हते पोलीस वगैरे. का बरं नोंदणी वगैरे करून नव्हतं घेत? त्यावर दिव्या शिंदे म्हणत होतीस, कोणाकडून तुम्ही एवढे पैसे घेतले? आमच्याकडे तेवढे पैसे तर आहेत नाही की आम्ही तुम्हाला देऊ शकतो, परंतु तुम्ही पैसे घेऊ आमची एक नॉर्मल माणसाची एक नॉर्मल तक्रार सुद्धा तुम्ही लिहू शकत नाही, तर मग कसला हा समाज, कसले ह्या गोष्टी? मतलब तुम्ही विचार करा की किती साऱ्या गोष्टी झाल्या त्या एका मुलीमुळे, ज्या मुलीने ते सर्व काही केलंच नाही. तिच्या मागे एवढ्या साऱ्या, तिच्या मागे मतलब सर्व गोष्टी, तिचा आंदोलन झाला, तिची तक्रार लिहून घेत नाहीये, तिच्या मागे हे आहे
आहे, ती एकटी पोरगी तिथं बसलेली आहे, तिची हेल्थ चांगली नाहीये. म्हणजे एवढी एखादी 20-25 वर्षाची मुलगी आंदोलन करत आहे, तिची तक्रार लिहून घेतलेली नाही. मतलब एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्या एका मुलीमुळे, एका समाजातली मुलगी ती येते आणि तुमच्या बिग बॉस हाऊसमध्ये विशाल फिजिकल फाईट करते, फिजिकली कोणाला हार्म करते, फिजिकली मारते, तर तुम्ही त्याला शोच्या बाहेर न काढता त्याला नॉमिनेशन मधून फक्त त्याला नॉमिनेशन मध्ये घालता. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला म्हणतात फक्त डबल स्टँडर्ड. मतलब एवढा खून खोलते ना, असा जेव्हा अत्याचार होते ना, मला असं वाटतं की तुम्हाला एवढीच इक्वॅलिटी आहे, तुम्हाला एवढीच धमकीची पडलेली आहे की धमकी, यार दिव्या शिंदेनं धमकी दिलं म्हणजे उद्या जाऊन येऊन मारू शकते, उद्या जाऊन येऊन तलवारच कापू शकते, उद्या जाऊन काहीतरी ह्या लोकांना हार्म करू शकते. बापरे बाप, दिव्या शिंदे पासून दूर राहा, दिव्या शिंदे पासून दूर राहा. तर मग विशाल पासून दूर का बरं नको राहा? विशालला आज गुस्सा येऊ शकते, तर उद्या गुस्सा का बरं नाही येऊ शकत? उद्या गुस्सा नाही येऊ शकत तर परवा का बरं नाही येऊ शकत? परवा एखादा असा फिजिकल टास्क आला तर त्याच्यामध्ये तो काय करणार? काय होऊ शकते? मतलब मला सांगा ना, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा की विशाल कोणची गॅरंटीने तुम्ही त्याला घरामध्ये ठेवलं? उद्या जाऊन सुद्धा तो फिजिकल होऊ शकते, परवा जाऊन सुद्धा तो फिजिकल होऊ शकते. त्यासाठी तो बिग बॉस हाऊस सेफ आहे का? त्याच्यासाठी सेफ आहे. आणि दिव्या शिंदेने धमकी दिली, बाप रे बाप, ते मारणारच आहे, काही करणारच आहे. तर नाही नाही नाही, हिला काम करा, मी काम करा, हिला शोच्या बाहेर काढा, हिला शोच्या बाहेर काढा. आणि मग तुम्हाला काय भेटलं? तुमचे मॉरल्स, तुमचे प्रिन्सिपल, तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्या सर्व गोष्टी एवढ्या काटेकोर रीतीने तुम्ही पार करता, एवढे काटेकोर एक एक गोष्टी एवढे प्रामाणिकपणे तुम्ही पाळता. तर मग तुम्ही त्या विशालला काढा ना बाहेर. एवढी तुमच्यामध्ये गट्स नाहीयेत का विशालला बाहेर काढायची? कारण की त्यानं धमकी पण नाही दिलं. नाही, मी विचार म्हणतो, धमकी नाही असे असते ना, असे असते कोणी कोणी तोंडावरून धमकी देतात, अबे तेरा उखाड़ दूंगा मैं, हे कर दूंगा मैं, हे तेरे को शो में क्या है, तू कोण है बे. अशा धमकी, अशा कोरड्या कोरड्या धमकी देणे वेगळी गोष्ट, परंतु ऍक्च्युअली फिजिकल फाईट करण्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे यार, किती जमीन आसमानचा फरक आहे. आणि ह्या जमीन आसमानच्या फरकामध्ये दिव्या शिंदेला फक्त धमकी, अरे बापरे तिने हे तलवार सारखे शब्द युज केलं, मारहाणी सारखे शब्द युज केलं, म्हणजे तलवार बघा, मी तुला भेट सोडणार नाही असे शब्द युज केलं. अशा शब्दाला बिग बॉसच्या हाऊस मध्ये जागा नाही. तर मग एखादा मुलगा फिजिकल फाईट करत आहे, फिजिकली मारत आहे, फिजिकली हार्म होत आहे, फिजिकली बावडा झालेला आहे, फिजिकली पागल झालाय, तर तुमच्या शो मध्ये कशाला त्या मुलाला जागा आहे? कशाला आहे? मतलब हा तर एवढा मोठा क्वेश्चन आहे की बिग बॉस हा प्रामाणिक आहे, बिग बॉसचे मेकर्स प्रामाणिक आहेत, बिग बॉसचे लोक एवढे कॉन्ट्रॅक्टला फॉलो करतात, मॉरल्सला फॉलो करतात, एक एक गोष्टीला फॉलो करतात, एक एक कृतीला फॉलो करतात. तर विशालमध्ये ज्या लेवलचा अग्रेशन होता, विशालमध्ये ज्या लेवलचा तो गुस्सा होता, ज्या लेवलचा तो होता ना, असं असते ना हिंसावरती वृत्ती, ते कुठे गेली? ते बिग बॉस मध्ये हार्म नाही होत का? ते बिग बॉस मध्ये चालते का? त्या बिग बॉस मध्ये ते सर्व पसते का? ह्या सर्व गोष्टी लिटरली एवढ्या अपसण्या लायकीच्या आहेत, अनसेन्सिटिव्ह आहेत ना, मतलब एकही गोष्ट मॅच नाही होत. एखादी मुलगी धमकी सुद्धा देत नाही, तिला तुम्ही पूर्ण बोलू देत नाही, तिला स्पष्टीकरण सुद्धा देऊ शकत नाही, आणि तिच्या स्पष्टीकरण सुद्धा तुम्ही मागत नाही, भाऊच्या धक्क्याबद्दल तिच्याबद्दल डिस्कशन घेऊ शकत नाही, शोच्या बाहेर आल्यानंतर तिला तक्रार सुद्धा लिहू देऊ शकत नाही. त्या मुलीला तुम्ही शोच्या बाहेर वगैरे काढल्या, त्या मुलीला तुम्ही तिची इमेज खराब केला, इंग्लिश बोलणारी कोंबडी, संविधान यूज नाही करायचं, हा नाही करायचं, तो नाही करायचं. परंतु त्या शो मध्ये विशाल सारखा मुलगा एका मुलाला हार्म करते, एका मुलाबद्दल एवढा फिजिकली पर्सनल गोष्टी बोलते, त्याला वारंवार वाईट बोलते किंवा वारंवार फिजिकली फाईट होतात, एवढ्या साऱ्या धमक्या होतात, तर तुम्ही त्याला शो मध्ये ठेवता. मतलब तुम्ही बघा ना, एखाद्या कोरड्या कोरड्या धमक्या देणे, म्हणजे ते धमकी पण नव्हती, चल मी म्हणतो की चल धमकी पण दिलं नसेल, धमकी पण दिलं नसेल, पण ते काय कोरडी धमकी होती ना, ते काय तलवार घेऊन येणारच नव्हती पुढच्या दिवशी. ठीक आहे, धमकी दिला, पण ह्या मुलानं तर फिजिकल फाईट केलं ना, ह्या मुलानं तर कृती केलं, ह्या मुलानं तर ऍक्शन केलं, ह्या मुलानं तर स्वतः जाऊन मारहाण केलं, तर हा कसा वाचू शकते? ह्याला बिग बॉस शो मध्ये कसे काय ठेवू शकता तुम्ही? मतलब हा भाई, मतलब तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता कसं काय बसते, तुमच्या मॉरल्स मध्ये हा कसा काय बसते? आणि बिग बॉस म्हणतात की आम्ही खूप तपासणी केलं, वारंवार रेकॉर्डिंग बघितलं, खूप तज्ञ आले होते, कोणते तज्ञ आले होते माहित नाही, तज्ञ आले होते, त्यांनी तपासणी केला आणि त्यांच्यानुसार आम्ही डिसिजन घेतला की भाई विशाल मध्ये अग्रेशन नाहीये, विशाल तर आपला खूप प्रेमळ आहे, विशालला आपण एक काम करतो, नॉमिनेशन मधून घालतो, म्हणजे नॉमिनेट राहील, म्हणजे एवढा एक शिक्षा देऊन देतो, एक एक तुच्छ शिक्षा देऊ शकतो. आणि फक्त मला सांगा, आणि दिव्या शिंदेने धमकी दिली म्हणून तिला अख्ख्या शोच्या बाहेर, मतलब पुढच्या दिवशी भाऊच्या धक्क्यावर तिला बसू दिलं गेलं नाही, लिटरली तिला शोच्या बाहेर काढलं. आणि त्या मुलाला मस्त ठेवत आहेत, मस्त जसं काही झालंच नाही. मग तो पूर्ण लढाई वगैरे झाल्यानंतर, डिसिजन वगैरे झाल्यानंतर जसं काही झालंच नाही, एक काम करा, टास्क पूर्ण करा. मग टास्क यांनी पूर्ण केलं, जसं काही झालंच नाही. म्हणजे हाऊ कॅन दॅट इमॅजिन? म्हणजे याच्यावरून समजून येते, या सर्व गोष्टीवरून एकच गोष्ट समजून येते की दिव्या शिंदे सारखी मुलगी खोटी बोलू शकत नाही. कारण की जे मुलगीनं सत्य, ज्या मुलीला अभ्यास केला नाही, ज्या मुलीला भाषण माहिती आहे, ज्या मुलीला संविधान माहिती आहे, ज्या मुलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे तत्व आणि विचार माहिती आहे, ज्या मुलीला शिवाजी महाराजांच्या गोष्टी माहिती आहेत, ती मुलगी ह्या तुच्छ कारणामुळे आणि तुच्छ गोष्टीमुळे खोटं बोलणार नाही. जो व्यक्ती खोटं बोलते ना, त्याला दुसरा पण खोटं बोलावं लागते, मग तिसरं सोपवण्यासाठी चौथं खोटं बोलावं लागते, मग चौथं बोलण्यासाठी चौथं फरवा करायला लागते.
परंतु दिव्या शिंदेने एकही गोष्ट खोटं बोललं नाही. दिव्या शिंदेने हे सुद्धा म्हटलं की मी खोटं बोलत असेल तर मी अख्ख्या महाराष्ट्राला माफी मागू शकते, परंतु माझे ज्या फुटेज आहेत, मी धमकी दिलेली आहे किंवा काय बिहाइंड ऑफ द गोष्टी आहेत, ते सर्व फुटेज तुम्ही महाराष्ट्राला दाखवा, तेव्हा महाराष्ट्राला समजेल की कोण खरं बोलत आहे, कोण खोटं बोलत आहे. परंतु आतापर्यंत बिग बॉसच्या मेकर्सने फुटेज सुद्धा दाखवली नाही. का बरं दाखवली नाही? तुम्ही एवढे सत्यवानी आहात, तुम्हाला एवढं सत्यता आहे, तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी माहिती आहेत, तर मग तुम्ही का बरं दाखवले गेले नाही? फुटेज का बरं दाखवली नाही? काहीच दाखवलं नाही. त्या मुलीला पूर्ण इग्नोर, कारण की ते कोणत्या समाजातून येते. आता मला खूप लोक म्हणतील, अरे काय अॅट्रॉसिटी आणलीस, काय जातीभेद आणली, 2026 चालू आहे, काही जातीभेद वगैरे होत नाही आता समाजामध्ये, काही होत नाही. बरं, हे अॅट्रॉसिटी वगैरे नको आणू, जातीभेद नाही, दिव्यानं धमकी दिली म्हणून तिला शोच्या बाहेर काढलं वगैरे वगैरे. आता मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, 2026 येऊ, 2030 येऊ, 2040 येऊ, 2050 येऊ, 2080 येऊ, समाजामध्ये नेहमी जातीवाद सुरू राहणार. अरे तुम्ही महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन बघा रे, एसी मध्ये बसलेला असता, शहरामध्ये बसलेला असता, परंतु महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावामध्ये आता जाऊन बघा, आता सुद्धा लोकांना न्याय भेटत नाही, आता सुद्धा लोकांना पैसे भेटत नाही, आता सुद्धा लोकांना खूप वाईट वागणूक आहे. आपण दिवसभर एसी मध्ये बसून असतो, मोबाईल हातात पकडतो आणि मग एखादा व्हिडिओ बघतो, काय ह्यांचं जातीभेद चालू असते, काय ह्यांच्या समाजाचे लोक बोंबलत असतात, काय ह्यांच्या समाजाचे लोक. मग एवढंच तुम्हाला प्रेम आहे, एवढंच तुम्हाला गोष्टी माहित नाही, तर तुम्ही जा ना, गावामध्ये जा, महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावामध्ये जा, तेव्हा तुम्हाला समजेल की अॅट्रॉसिटी काय, या लोकांसोबत वागणूक कशी होत आहे. आणि एवढ्या मोठ्या बिग बॉसच्या प्लॅटफॉर्म मध्ये तेच गोष्ट घडलेली आहे की ह्या समाजातली मुलगी आलेली आहे, हिनं धमकी दिलं सुद्धा नाही, परंतु तिला चांगल्या रीतीने शोच्या बाहेर काढला. परंतु एखादा जो कंटेस्टंट आहे, जो चांगली टीआरपी देत आहे किंवा लोकांच्या विलन आहे, त्याच्याबद्दल टीआरपी भेटू शकते, नाही हा शो मधून गेला नाही पाहिजे, हा शो मध्ये टॉप आहे, शो मध्ये इम्पॉर्टंट आहे, हा शो मध्ये नाही, याच्यामध्ये शो इम्पॉर्टंट आहे, नाही ह्याला काढू शकत नाही, आपला शो अजून हे होणार नाही, आपण ह्याला काढू शकत नाही, ह्या भीतीने तुम्ही विशालला, ज्या व्यक्तीने मारहाण केलं त्या विषयाला तुम्ही काढला नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये डबल स्टँडर्ड कोणाचे दिसतात? डबल स्टँडर्ड कधी बिग बॉस एवढा सत्यता आहे, बिग बॉस स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टला, स्वतःच्या मॉरल्सला एवढा जपला असताना ज्या रीतीने दिव्या शिंदेला धमकी दिलं म्हणून किंवा अग्रेसिव्ह वर्ड युज केलं म्हणून घराच्या बाहेर काढलं ना, तर त्याच रीतीने विशालला काढलं असतं ना, तर मी तरी म्हटलो असतो यार नाही यार, बिग बॉस हा न्यायप्रिय आहे, बिग बॉस हा स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टवर, स्वतःच्या गोष्टीवर ठामपणे उभा राहते. परंतु ज्या प्रकारे आजच्या एपिसोड मध्ये दिसून गेलं की विशालला ज्या प्रकारे घरात मध्ये ठेवलं, तिनं फिजिकल फाईट सुद्धा करून घरामध्ये ठेवलं, त्यावरून समजून येते की फक्त ह्यांचे न्याय, ह्यांचे मोरल्स फक्त दुसऱ्या समाजाच्या लोकांतून किंवा दुसऱ्या व्यक्तीवर चालतात, ज्या लोकांनी काही केलं सुद्धा नाही. परंतु हे जे मॉरल्स आहे, हे जे प्रिन्सिपल आहे, हे हारानी नाही करायची, मारहाण नाही करायची, हे दुसऱ्या लोकांबद्दल, दुसऱ्या कंटेस्टंट बद्दल लागू होत नाही. फक्त हे पर्टिक्युलर जो बिहेवियर आहे, पर्टिक्युलर जो वाईट वागणूक आहे, फक्त दिव्या शिंदेलाच भेटल्या आणि बाकी कंटेस्टंटला एकही काही भेटलं नाही. हे कितपर चुकीचं आहे, मतलब किती चुकीचं आहे, ह्या गोष्टी लिटरली खूप चुकीचं आहे. तुम्हाला या पूर्ण गोष्टीबद्दल तुमचे काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटते? दिव्या शिंदे बद्दल जे वागणूक, धमकी दिली म्हणून शोच्या बाहेर काढलं आणि ज्या व्यक्तीने मारहाण करून सुद्धा तो घराच्या अंदरच आहे, ह्या सर्व बिग बॉसच्या डबल स्टँडर्ड बद्दल, बिग बॉसच्या डबल ढोलकी नेचर बद्दल किंवा फक्त आपला फायदा, त्या मुलीच्या फक्त तिच्या समाजाचा, तिच्या पॉप्युलरिटीचा सर्व फायदा फक्त टीआरपी साठी ह्या बिग बॉसने केला. आणि बाकीचे जे विशाल आहे, ते विशालच्या फॉलोइंगला घाबरतात किंवा विशालला शो मध्ये ठेवण्यासाठी, विशालच्या टीआरपी साठी किंवा विशाल सारखा एवढा पॉप्युलर लोक, एवढा काम करून आलेला, 25 वर्षाच्या इंडस्ट्रीमध्ये आलेला मुलाला मी फिजिकल झाला म्हणून कसा काढू रे, काही ना काही कारण देते म्हणून त्याला शो मध्ये ठेवलं. ह्या सर्व गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटते? प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.